हाय यूट्यूब फॅमिली, राणी ताई व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आपण आलेले आहोत आईकडं. तर आईला म्हणलं या लौंकीचे धपाटे कर. तर आई धपाटे करणार आहे आणि आईच्याच हातची रेसिपी आहे. तर सर्वांनी आईच्या हातची रेसिपी पाहायची आहे. धपाटे गरम गरम. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चला व्हिडिओला स्टार्ट. हे पहा, या पिठामध्ये आई टाकत आहे लसण, मिरची, लसण, कोथिंबीर, ओवा, जिरे सगळं घेतलेलं आहे. हे वाटून थोडं हळद, चवीनुसार मीठ असं घेतलेलं आहे आईनं. हे पीठ मिसळून घेतलेलं आहे. असं मिक्स करायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं. नंतर भोपळ्याचा खीस टाकायचा मध्ये. हे पहा, हे सर्व पीठ मिक्स झालेलं आहे. कारण की 3 पीठ घेतलेले आहेत: बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. आणि सर्व जिन्नस घेतलेले एकजीव तयार करून घेतलेले आहे आईनं. हे पहा, सर्व एकजीव झालेला आहे. तर आता हे भोपळ्याच्या खिसामधलं आई पाणी काढून घेत आहे. तर पाण्यामध्ये टाकायचा ह्या भोपळ्याचा खीस, कारण काळा पडत नाही. तर त्याच काळा पडत नाही म्हणून असा एकजीव म्हणजे सर्व पाणी काढून घेऊन या पिठामध्ये टाकून करत आहे आई. मस्तपैकी लौंकीचे दुधी भोपळ्याचे धपाटे खूप छान लागतात खायला. बेत खूप छान आहे. मस्तपैकी दही, शेंगदाण्याची चटणी आणि धपाटे अशा पद्धतीत आई आपली करत आहे. हे पहा, या दुधी भोपळ्याच्या खिसामध्येच आई सर्व आधी पीठ मिक्स करून घेत आहे. कारण की या लौंकीमध्ये आणि दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त असतो. तर आधी हे खीस या पिठामध्ये सर्व एकजीव केला की मग पाणी जसं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा. कारण पाणी जास्त लागत नाही या पीठ तयार करताना. भोपळ्याचे धपाटे तयार करताना पाण्याचा प्रमाण म्हणजे कमी प्रमाणातच लागतं पाणी. तर त्याच्यासाठी आधी हे खीस सर्व पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि मगच पाण्याचा वापरायचा. कारण खूप पाणी असतं या दुधी भोपळ्यामध्ये. हे पहा, आता थोडं थोडं पाणी टाकून आई आपला हे पीठ तयार करत आहे भोपळ्याचं धपाट्याचं. बाकी ते मस्तपैकी एकजीव तयार करत आहे. हे पहा, मस्तपैकी आपलं हे धपाट्याची कणिक पीठ तयार आहे छानपैकी दुधी भोपळ्याची. तर आता आपण याला 5-10 मिनिट भिजू द्यायचं पीठ आणि मग धपाटे करायला सुरुवात करायची आहे. हे 5-10 मिनिट पीठ भिजू घालून झालेलं आहे. तर आई अशी पालव घेतलेला आहे, पालव ओला करून, आणि मस्तपैकी धपाटे थापून घेत आहे. पहा, पाण्याचा हात घेऊ अशा पद्धतीमध्ये पूर्ण धपाट थापलेलं आहे. पाहू शकता, तवा पण खूप छानपैकी गरम झालेला आहे. धपाट पण थापून तयार आहे. तर आता टाकायचं आहे याच्यावर धपाट. थापून तेल लावायचं असं. थापून तेल लावून घेत आहे आई. आणि अशी होल पाडत आहे. हे पहा, मस्तपैकी भाजले गेलेले आहे. आता आपण हे धपाट काढून घेऊ.
हे पा मस्तपैकी आपली दुधी भोपळ्याची धपाटे, दही ताजं ताजं फ्रेशपैकी दही आहे, जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. असा बेत खूप छान लागतो खायला. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याच्या रिलेटिव्ह एक मस्तपैकी कमेंट करा. हे आहे रेसिपी माझ्या आईच्या हातची दुधी भोपळ्याची. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.